नमस्कार सर्वांना. तर आज आपला नवीन मसाला तयार होतोय. स्नेहा लजीज मसाल्याचा नवीन बॅच तयार होतोय. हा बघा, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. कारण 2 दिवस एवढा मसाल्याच्या ऑर्डरमध्ये बिझी होतो ना, भरपूरच बिझी होतो आणि त्याच्यामध्ये कसा थकलेलो पण, म्हणून काल आम्ही काही ब्लॉग शूट नाही केला. पण काल रात्री आम्हाला मसाले रोस्टिंग करता वेळे म्हणजे मसाले भाजता भाजता रात्रीचे आम्हाला 2:15 का 2:30 वाजले. आणि हा फुल स्टॉक मध्ये बघा बॉक्स आहेत ना, फुल स्टॉक्स मध्ये आणलेले आहेत. कारण आता कसं आहे, लास्ट सीझन असणार हा मसाल्याचा, म्हणून आत्ताही सांगतो तुम्हाला, ज्याने कोणी अजूनपर्यंत आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर केला नसेल ना, तर पटापट ऑर्डर करा. कारण आत्ताचा जो सीझन आहे एकदा बंद झाला ना, मग नंतर तुम्हाला मसाला मिळणार नाही. मस्त नवीन फ्रेश मसाला तयार होतोय. तर लवकर लवकर ऑर्डर करा आणि 2 किलोवरती कोलंबी पापड फ्री मिळवा. तर चला, आता टेम्पोवाला आलो ना का, आपण टेम्पोमध्ये सर्व मसाले आपण लोड करूया आणि मग जाऊया मसाला घालायला. कंटिन्यू राहा. लेट झाला तरी पण 2 तास लेट झाला टेम्पो. आता आलाय. तर फायनली आता मसाला सर्व लोड केलेला आहे. तर चला जाऊया मसाला आता ग्राइंड करायला. नाव काय तुझं? गाडी रिक्षा. तर फायनली स्नेहा लजीज मसाला तयार झालेला आहे. तर चला आता आपल्या शॉपवरती घेऊन जाऊया. तर आता आपण गाल्यावरती आलो आहोत, मसाला पण बनवून आलो. चला आता पटकन उतरूया. फायनली सर्व मसाला उतरवला आहे आणि टेम्पो पण गेला. हा बघा, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. तर आता खूप म्हणजे खूपच थकलेलो आहे मी. सर्वात पहिले भरपूर भूक लागली, जोराची भूक लागलेली आहे. सर्वात पहिले घरी जातोय, अंघोळ करतोय आणि जेवायला बसतोय. चला कंटिन्यू राहा. चला जाता जाताना तुम्हाला मी मसाला पण दाखवते काय रिझल्ट आहे. बघा, बापरे बाप, एक नंबर. बघा कलर बघा, एकदम अप्रतिम. तुम्हाला एकदम क्लिअर दिसत नसेल, हे बघा एकदम अप्रतिम. आणि सुगंध एकदम भारी सुटलेला आहे. तर ज्याने कोणी अजूनपर्यंत मसाला नसेल ऑर्डर केला, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, तर बघा तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करू शकता. नवीन फ्रेश लॉट भेटेल तुम्हाला. तर आता ना मी घरी आहे, मस्तपैकी अंघोळ केली आणि आता जेवायला बसलोय. स्नेहा 4 वाजले. किती? हा 4:30 वाजले. तुम्ही 4 वाजता. अर्धा तास झाला. मग मी जेवण बनवून ठेवलेला. डाळ मी बोलले तर काय बनवू, अंडे 2च होते. हो, अंडा कधी केले. अच्छा, तर मस्तपैकी ऑमलेट बनवलेलं आहे स्नेहानी. आणि हा 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 माझी आवडती डाळ शेकटाच्या शेंगा टाकून. सानू तू जेवलीस का नाही? जेवली ना? तर चला या सर्वांनी जेवायला. तर आता काय करतो, जेवण करून घेतो आणि जेवण करून झालं ना का लगेच गाल्यामध्ये जातो, म्हणजे अर्धा तास थोडासा आराम करतो.
मग नंतर आपण एक काम करू, गाल्यामध्ये जाऊया, कारण स्टिकर पण भरपूर लावायचं आहे अजून. तर तेवढा तरी काम होईल ना आपला. आता ना मी शॉपवरती आलो आहे, जिथे आपला मसाला तयार झालेला ठेवला आहे तिथे आलो मी. आणि आता माझं काम म्हणजे स्नेहाला पण घरामध्ये काम आहे, तर स्नेहाला सांगितलं की तू तुझं काम कर, मी तोपर्यंत शॉपवरती जाऊन स्टिकर आपल्याला जे तुम्हाला एकदम बॅग दाखवतो आहे, ते असे पाऊच आहे, बॅग आहेत आपल्या, जिथे याच्यामध्ये आपण मसाला भरतो. तर याच्यावरती आपलं स्नेहा लजीज मसाल्याचे स्टिकर लावायचे. तर आजचा दुसरा दिवस आहे, कंटिन्यू केला आहे आपण ब्लॉग. बघा जेवायला काय भारी भेल बनवली आणि लोणचा. या सर्वांनी जेवायला. आज पहिल्या तिथे पाणी पण गेलाय ना. हा पहिलं म्हणजे टाकीचं काम चालू आहे म्हणून पाणी क्लिनिंग चालू आहे टाकी. 3 महिने झाला आणि पाऊस याच्या अगोदरच ते क्लीन करतात. हा तर आज कसं आहे माहित आहे का, हे आता खाली गेले होते तर मी जेवण बनवलं, कसलं तरी काहीतरी केलेलं आहे फटाफट. आणि ना मी आज ना ऑनलाईन हे बुकिंग केलं आपल्यासाठी, माझ्यासाठी ब्युटिशियन येणार, तुमच्यासाठी पण येणार, पेडिक्युअर करायला बोलवलं. का माहित आहे का, 400 किलो मसाला बनवून आम्ही उभं राहतो, खूप सारं काम करतो, त्याचे पाय हात भरपूर दुखतात. तर आता कसं सानूचा 23 तारखेला बर्थडे आहे, आज 21 तारीख आहे. तर आता आम्हाला ना सर्व कामं म्हणजे मसाले पॅकिंग विकिंग हे सर्व करून आपल्याला रेडी करून सर्व जायचं आहे. तर आता उद्या निघणार ना आपण, उद्या सकाळी लवकर निघणार. तर बस आता स्वतःची पण केअर करूया आणि संध्याकाळी काही रेसिपी शेअर करता येईल ते आम्ही बघूया काय बनवायचं ते ना. आता सानूसाठी स्नेहाने बुक ऑर्डर केलेलं आहे. ते कसलं बुक बोलतो ना याला? स्क्रॅप बुक. ओके, ये जवळ ये ना, दाखव ना, लांब दिसतेच भरपूर. आले मम्मी गेली का? अच्छा अच्छा, बुक असं का बुक असते, कशासाठी असते? बोलली ना स्क्रॅप बुक. स्क्रॅप बुक. आणखीन काय याच्यामध्ये भेटले तुला? ऍक्च्युली असं आहे आत तो. अच्छा, हे कवर आहे का वरचा? बघू एकदा असं दाखवतो ना आपल्या युट्यूब फॅमिलीला. हा सानूचा बुक. याची ही भारी बनवली, म्हणजे असं रिअल वाले वाटतं असं लांबून. ते रिअलच दिसतात पप्पा. छान आहेत, मस्त आहेत. ते हे आहे. ओके, भरपूर काय काय दिलंय. हे काय काहीतरी बोलतात त्यांना. स्क्रॅप. हे पेपर आहे याला पप्पा कसं करते सांगू. आपण जेवढा पण साईज पाहिजे ना ते काढायचा. याला DIY तर नाही ना बोलत? DIY DIY ना, बरोबर. हा तर आता ना आम्ही बेलापूरला चाललोत. कसं आहे, आता सानूचा बर्थडे आहे, तर 2 दिवस आम्ही बाहेर असणार, अलिबागमध्ये असणार. तर विचार केला का चला काहीतरी शॉपिंग करून येऊया. चला शॉपिंग करायची. शॉपिंग बर्थडे गर्ल, बर्थडेची शॉपिंग अलिबागला जायचे. चला जाऊया अलिबागला. बर्थडे गर्ल माग बसलेली आहे. या बघ बिल्डिंग बघ कशा होतात ना स्नेहा. या सर्व शिडकोच्या बिल्डिंग आहेत. चालू आहे फुल ना, काम चालू आहे जोरात. आणि बघा इकडे या साईडला बघताय ना तुम्ही, हा आमचा खारकोपरचा स्टेशन. 2 स्टेशन आहेत, एक बामणडोंगरी स्टेशन ज्याला आपण उल्वे बोलतो, आणि दुसरा खारकोपर स्टेशन. हा बघा हा समोरचा. तर आता आपल्याला ना इथे बेलापूरला जायला करेक्ट अर्धा तास लागेल.
तर आता आपण बेलापूरला जाऊया, मग बोलूया. कंटिन्यू राहा. तर ही जी बिल्डिंग बघताय तुम्ही मागची, हा, अशी उल्वेमध्ये पण एक आहे. तर मला कळालं, पार्लरवाली मला बोलत होती की तिकडे फ्रॉड केलाय त्या अच्छा. builder ने. एकच फ्लॅट 4-4, 5-5 लोकांना विकला आणि तो मग आज ते जेलमध्ये. बघा सुनसान पडलंय ना. हा, ते आठवण आली बघ. आणि तुम्हाला खरं नाही वाटणार, जेवढे पण आपण फ्लॅट बघितले होते आपला नोव्हेंबर आणि जानेवारी डिसेंबरमध्ये, सगळेजण बोलत होते का फेब्रुवारी एप्रिलमध्ये पोझिशन भेटलं, एकाला पण पोझिशन नाही भेटला. वर्कर पण दिसत नाही, वर्कर पण नाही. तर मी तुम्हाला एवढंच सांगणार, हे एक्सपिरियन्स घेऊन, का बघा आम्ही पैसे टाकले होते, आमचे पैसे आम्हाला परत मिळाले का, आपण युट्यूब क्रिएटर होतो म्हणून, बरोबर. पण ज्यांचे फसलेत ना, खूप जण असं पण कमेंट केलं का दादा माझे 4 वर्ष झाले भेटले नाही, माझे दादा 5 वर्ष झाले माझे पैसे असे घेतलेले बिल्डरनी भेटले नाही. तर मी तुम्हाला हा एक्सपिरियन्स सांगणार, रेडी टू मूव्ह आलंच ना, ते घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण उल्वेमध्ये आम्ही किती फ्लॅट बघितले, सगळ्यांना अजूनपर्यंत एकाला पण हे नाही भेटलेलं. आम्हाला लेबर नाही दिसत, मी बोलते ना, ते कसं काय मिळालं असता. मग तेच ना, फसलो असतं ऍक्च्युली जर असं घेतलं असतं. पैसे अटकले असते आपले. हो. तर एवढंच सांगण्याचं तात्पर्य आहे का रेडी टू मूव्ह आले तुम्ही बिल्डिंगमध्ये फ्लॅट बघा, जेणेकरून कारण हल्ली तुम्ही भरपूर लागली असं shift फ्रॉड वगैरे चालू चालते. आहे, हो. आणि जास्तीत जास्त ना बोलतात ना ते 50-50 वालेमध्ये जाऊ नका. 50-50 वाल्यामध्ये कधीच ना, असे लोक मोस्टली चालू आहे 50-50 वाला. पण ते काय सीन आहे आपल्याला एवढं काही माहिती नाही, पण ते एक प्रकारे ते लिगली नाही आहे. बरोबर. हा, आणि आपल्या मेहनतीचा पैसा आहे, परत ते भीती असते ना मनाला. 50-50 म्हणजे तुम्हाला समजलं असेल, अर्धी बिल्डिंग ज्याची जागा आहे त्याची ना, अर्धी बिल्डिंग याची आपल्या बिल्डरची. तर आता आपण बेलापूरमध्ये आलो, मॅक्समध्ये जाऊया आपण. स्कर्ट बघ व्हाईट वाला सांगू. तर आता ना आम्ही घरी आहोत. स्नेहाने बघा चिकन बनवते मस्त, अजून झालं नाही ना. आणि मी पण मसाल्यांची ऑर्डर घेत होतो. आणि बघा इकडे भाकरी. तसं पण बाहेरचे घेतल्यावरती टेस्टच नाही लागत ना. तेच ना, मशीनच्या असतात ना, एकदम पातळ असतात त्या. तर आता मी जेवायला बसलोय. सानूनी पण घेतला आहे, स्नेहाने पण घेतला आहे. चिकन बघा वेगळी स्टाईलचं बनवलं. काय बोलतोय बघू दे, वेगळी स्टाईलचं चिकन स्नेहाचं आहे बघा. अरे हा, हो 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 हो, कलर बघा मसाल्याचा, मस्त सुक्का बनवला आहे. मसाला यूज केला. चिकन लेग पीस. अप्रतिम, एक नंबर. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया, कारण आता उद्या आम्हाला तयारी करायची आहे अलिबागला जायची. तर आता आपण इथेच हा ब्लॉग संपूया. 2 दिवसाचा हा ब्लॉग आहे. मला वाटत नाही तेवढा मोठा झाला असेल, छोटाच झाला असेल तरी पण ब्लॉग, कारण आपण तेवढं काही शूट नाही केला, कारण मसाल्यांच्या ऑर्डर भरपूर होत्या, त्याच्यामध्ये नवीन मसाला बनवायचा होता. शॉपिंग करायला गेलो. हो, आपली YouTube फॅमिली पण भेटली होती ना. हां बरोबर. तर शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आता उद्या लवकर अलिबागला निघणार. आता नेक्स्ट तुम्हाला जे ब्लॉग आहेत ना आपले, ते अलिबागचे बघायला भेटतील. आणि आम्ही अलिबागला चाललो तर याचा अर्थ हे नाही का आम्ही ऑर्डर नाही घेणार, आम्ही ऑर्डर घेणार. प्री बुक चालू आहे. ऑलरेडी आपला 70 किलो मसाला बुक झालेला आहे. कालच मसाला आपला नवीन तयार झालेला आहे. म्हणजे आज पॅकिंग बिकिंग हे सर्व काम चालू होता. तर ते आम्हाला काही तेवढा काही शूट करता नाही आला. तर आम्ही ऑर्डर घेतो हे लक्षात ठेवा. तर प्री बुक चालू आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकताय. तुम्हाला मेसेजचा रिप्लाय सुद्धा मिळेल. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.